मन बनालो तो मुंबई दूर नाहीये साब, अशी स्वतःची समजूत घालत मी एका घरातून दुसऱ्या घरात नाही, डायरेक्ट दुसऱ्या शहरातच शिफ्टिंग करून घेतलेलं. आणि आता नवीन ठिकाण, नवीन रूम म्हटल्यावर इथं रजिस्ट्रेशन तर गरजेचंच आहे, त्यामुळे माझी रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होती. पण कितीही म्हणा, नवीन शहरात जायचं म्हटलं तर ओळखीचं कोणतरी लागते. आणि माझा प्लस पॉईंट हा होता की माझी हक्काची व्यक्ती इथं होती. माझी सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यावर आम्ही पोहोचलो अपार्टमेंटच्या इथं. फर्स्ट टाइम गेलतो त्यामुळे आम्ही एंट्री करून घेतली आधी, आणि त्यानंतर आम्ही रूम मध्ये एंटर मारलं. भाई साहेब, स्वतःची रूम आणि ड्रीम सिटी मध्ये राहणं ही किती मोठी गोष्ट आहे ना, हे खरंच जो व्यक्ती जाऊन राहतो ना त्यालाच माहित असतं. इथून माझा खरा स्ट्रगल चालू झाला असं मला वाटतंय. खरंच रूम छान आणि मस्त मला भेटलेली. आता किरकोळ साहित्य घ्यायचं होतं कोल्हापूरवरनं, तर मी भरपूर साहित्य घेतलेलं, पण जेवढं राहिलेलं तेवढं जरा जरा साहित्य घेत आम्ही पोहोचलो रूमवर. आता नाही घ्यायचं, तू आता मध्ये पडू नको. एवढा आहे ना, काही गरज नसताना 99च्या स्टोअर मध्ये जाऊया म्हटलं. ह्याच्यापेक्षा स्वस्त डीमार्टला मिळालं असतं आणि चांगलं मिळालं असतं. 99च्या स्टोअरला जाऊया, 99च्या स्टोअरला जाऊया. गरज आहे म्हणून कसे पैसे उधळायचे काय? बस आता तुला जेवढं गरजेचं घ्यायचं तू घेतलायस, आता मध्ये पडायचं नाही, आता गप राहायचं. अपनी पसंदीदा औरत और वो कलेशी ना हो ऐसा हो सकता है क्या, म्हणून तरापार कलेश मी केला आणि रूमवर आलो, कारण फॅन फिटिंग करायला आलेले आणि इथं मी याला कामाला लावलंय. पण किती पण काय पण म्हणा, एक स्त्री जे घर सावरते आवरते ना, त्याची तोड कशालाच नसत्या. त्यामुळे म्हटलं आपल्याला क्लिनिंग करायची लई गरज आहे, म्हणून पटपट मी क्लिनिंग करायला घेतलेलं. भाई साहेब, मी खरं सांगतो, कोल्हापूरमध्ये मला माझी स्वतःची रूम आवरून कधी माहित नव्हतं. खरं इथं मी एक काना कोपरा व्यवस्थित क्लीन करत होतो. हॉल आणि किचनचा आज फडशा पाडायचा मी ठरवलेलंच होतं, त्यामुळे सगळं व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेलं बघा. आणि एवढा वैताग आलेला दिवस यामध्येच माझा संपलाय. त्यामुळे बाकीचं सगळं क्लिनिंग आणि घराची सगळी सजावट तुम्हाला बघायची असेलच, आणि ती बघायची असेल तर माझा नेक्स्ट व्लॉग नक्की बघायला लागतोय. आजच्यासाठी बाय बाय. रूमची सजावट अजून बाकी आहे, ती पण बघायची आहे, त्यामुळे स्टे ट्यून.